ठरावाचं वाचन होत आहे। ठराव अतिशय महत्त्वाचे आहे। हे ठराव आपण केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करत असतो आणि त्यामधून आपले जीवनामरणाचे जे काही प्रश्न आहेत या ठरावाच्या माध्यमातून सुटत असतात। ठरावाचं वाचन 23व्या धम्म परिषदेचे निमित्त या ठिकाणी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या दूरदृष्टीमधून हे ठराव या ठिकाणी मांडले गेलेले आहेत। आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न जो आहे, बिहार सरकारचा 1949चा कायदा रद्द करून संपूर्ण विश्वातील बौद्धांचे पवित्र क्षेत्र असलेल्या बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावे। सर्वांनी साधुकार द्यावा। म्हणजे बुद्धगया येथील महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे, अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात आलं पाहिजे। महत्त्वपूर्ण ठराव आहे हा। नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम या संस्थेस अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विश्वविद्यालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता द्यावी। सर्वांनी साधुकार द्यायचा आहे। म्हणजे पाली भाषेचं जे विद्यापीठ आहे ते झालं पाहिजे अजिंठा धम्माच्या या ठिकाणी। नंबर 3, पूर्णा शहरातील सिद्धार्थनगर ते जिल्हा परिषद हायस्कूल यांना जोडणारा दक्षिणोत्तर रेल्वे लाईनवर फूट ओव्हर ब्रिज तयार करावा। अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, साधुकार द्यायचा आहे। साधू साधू साधू। नंबर 4, बोधिसत्व डॉक्टर BR आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा जिल्हा परभणी द्वारा संचलित बुद्ध विहाराच्या पर्यटक निवासासाठी व पहिल्या माळ्याच्या स्तूप व विपश्यना केंद्रासाठी ₹10 कोटीचा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करावा। अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपला। साधू साधू साधू। नंबर 5चा तोही महत्त्वाचा ठराव आहे। उत्खननात सापडलेल्या सर्व बुद्ध अवशेषांचे राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र संग्रहालय निर्माण करावे। म्हणजे भारत ही बुद्धाची भूमी आहे। दरवर्षी उत्खननामध्ये अवशेष सापडत असतात, त्याचं संवर्धन शासनाने केलं पाहिजे। हाही ठराव अतिशय महत्त्वाचा आहे। सर्वांनी साधुकार द्यायचा आहे। साधू साधू साधू। नंबर 6, बुद्ध विहार पूर्णा हे शासनाने बौद्धांचे तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे। त्यासाठी अतिरिक्त जमीन व शासनाने मंजूर केलेल्या 8 कोटी रुपयाचा निधी सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे आहे। शासनाने तो त्वरित द्यावा। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर नंबर 7, 1616 सालचे ईस्ट इंडिया कंपनीने सरकारने काढलेले बुद्धाचे चित्र असलेला 1 आणा किमतीचे तत्कालीन नाणे आज उजेडात आले आहे। भारत हा बुद्धाचा देश आहे म्हणून जगात ओळखला जातो। तेव्हा भारत सरकारने येत्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत भगवान बुद्धांचे चित्र असलेले नाणे निर्माण करावे। इंग्रज सरकारने नाणं काढलं होतं, भारत सरकारनं ते काढलं पाहिजे। महत्त्वपूर्ण ठराव आहे। नंबर 8, बुद्ध लेण्या, गुफा, शिलालेख, स्तूप ही आपली राष्ट्रीय स्मारके आहेत। लेण्यात व लेण्याच्या परिसरात कोणतेही विकृतीकरण होऊ नये। पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे लेण्यांना नीट संरक्षण देण्यात यावे। नंबर 9, हिंदू विवाह वारसा हक्क तसेच मुस्लिम पर्सनल लॉ याप्रमाणे बौद्धांसाठी स्वतंत्र बौद्ध विवाह व वारसा हक्क कायदा निर्माण करण्यात यावा अशा
प्रकारचे 9 अतिशय महत्त्वपूर्ण ठराव 23व्या बौद्ध धम्म परिषदेत हे आपल्या सर्वांच्या संमतीनं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। शासनाकडे याचा पाठपुरावा या परिषदेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर अशा पद्धतीनं ठरावाचं वाचन झालेलं आहे। आपलं बुद्ध जे विहार आहे किंवा आपला जो धम्म आहे, तर आपल्या धर्मापेक्षा आपण राष्ट्राला महत्त्व देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की धर्मापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे। मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय, आणि त्यामुळं या धम्म परिषदेचा जो समारोप आहे आपण राष्ट्रगीतानं करणार आहोत। सर्वांना विनम्र विनंती आहे। तर सर्वप्रथम आशीर्वाद गाथा होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीतानं धम्म परिषदेची सांगता होणार। धम्मपालन गाथा होईल, आशीर्वाद गाथा होईल आणि दुसऱ्या दिवसाच्या धम्म परिषदेचं समापन होईल। सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात सकाळपर्यंत राहणार आहे। सर्वांनी इथेच आपण सहकार्य करायचं आहे। धम्मपालन गाथा।